हाय माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर आज आहे आपल्या गावची यात्रा आणि आज गुढीपाडवा पण आहे. गुढीपाडव्याला आपल्या गावची यात्रा असते फ्रेंड्स. खूप मज्जा येते. ती यात्रा आपल्या दारासमोरच असते. या गावामध्ये, आपल्या गावामध्ये अशी परंपरा आहे का 12 गाड्या ओढल्या जातात. इथं खूप लांबून लांबून लोक बघायला येतात फ्रेंड्स. आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे संध्याकाळी. तर ब्लॉग लास्टपर्यंत बघा, खूप मज्जा येणार आहे आणि खूप छान ब्लॉग बनवणार आहे मी. म्हणजे खूप छान सगळं तुम्हाला याच्यामध्ये दाखवून देणार आहे मी की यात्रा 12 गाड्या कशा ओढल्या जात्या, गणेशा असत्या, गणेशा तयार असत्या. म्हणजे खूप मज्जा येते, खूप जास्त मज्जा येते. आणि ना मी फ्रेंड्स तुम्हाला खरं सांगू, मी इकडं आल्यापासून नाही ना, म्हणजे मी नाशिक रोडची, पण पहिले आमच्या इकडं म्हसोबाची यात्रा असते. म्हणजे आमच्या नाशिक रोडला म्हसोबाची यात्रा असते. पण मी जशी इथे सातपूरमध्ये आलेले आहे ना, आता मला लग्नाला झाली 14 वर्ष, पण मी इथलीच म्हणजे आता प्रॉपर, आता मी तर इथली गाववालीच आहे. पण मला इथं खरंच इतकं प्राऊड फील होतं ना का मला सातपूरला दिलं आहे. सातपूर गावामध्ये खूप प्राऊड फील होतं का मी एक गावातला एक हिस्सा आहे म्हणून. मला खूप छान वाटतं. खूप इथं खूप सण आहे ना, खूप एन्जॉय करता, खूप मज्जा येते. पाडवा झाला, 14 एप्रिल, म्हणजे आपले जेवढे गावातले सण नाही तर खूप एन्जॉय करतात. तसे मी नाशिक रोडला होते, म्हणजे नाशिक रोडला पण करतात, पण मी थोडीशी इकडे दुसरीकडे राहिलो होते. तिथं मला कधी वाटलं नाही का असं मी सण एन्जॉय केला म्हणून. मला इथं आल्यापासून मला भरपूर एन्जॉय करायला भेटतो म्हणून. त्यामुळं मी एकही सण मम्मीकडे जाऊन करते, सगळे सण माझे इथं असतात. वरी जात्या आणि मी इथं असते, कारण मला इकडं खूप मज्जा वाटते फ्रेंड. तर आज मी दिवसभराचे तुम्हाला अपडेट देतच राहील आपल्या पाडव्याच्या यात्राच्या. तर आता बाय. तर फ्रेंड, आमच्या इकडे ना पाडवा असले की फ्रँक करता, म्हणजे कोणाला पण विचारता आज काय म्हणून. तर तिकडून ते म्हणजे पाडवा असलं की आम्ही सकाळीच बोलतो आज काय रे. मग मी बोलले का आज ती गुढी पाडू. मग आम्ही पुढं तुम्हाला पुढचं दाखवते. तर फ्रेंड्स, आपण कोणाची तरी मज्जा घेऊया. सकाळी सकाळीच पाडव्याची सुरुवात मी लेक्चर ऐकल्यापासून करते. तर फ्रेंड्स, आज खूप मज्जा येणार. तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघा बरं का फ्रेंड्स. आणि हा सपोर्ट मी प्लीज. तर फ्रेंड, आता मी जाते, जागा आहे का बघते. आत्ता आहे ना सकाळी फक्त 6:45 साडेसहा झालेले आहे, पण ते खूप उजाड असं वाटतं. खूप हे टाईम झालेलं आहे. फक्त आता गल्लीमध्ये फक्त आम्ही उठलेलो आहे, बाकी कोणीच उठलेलं नाही. तर बघूया कोणाची मजा घेतो आपण. तर फ्रेंड्स, इथं तर अजून सगळे झोपलेलेच आहे, फक्त जागे आहे. विनीच जागे आहे. हाय विनी, गुड मॉर्निंग विनी. विनी गेली घरामध्ये. ती घरात गेली फ्रेंड्स. सचिन भाऊ आज काय आहे? गुढीपाडवा. नीट बोल काढवा. तुम्हीच बसल्या, तुम्हीच ब्लॉग बनवते, बसल्या तुम्हीच. तर फ्रेंड्स, बघू शकता आज तुम्ही आमच्याकडे पाडव्याची तयारी झालेली आहे. संध्याकाळी पाडवा राहिली. ते खूप मज्जा येते फ्रेंड्स. यात्राला खूप मज्जा येते, खूप जास्त मज्जा येते. हा साफसफाई चालू आहे. हा सकाळचा वेळ आहे, 6:45 झालेले सकाळचा वेळ. फ्रेंड्स, यात्रावाले खेळण्यावाले आलेले आहे इथे, पण संध्याकाळी तर खूप मजा येईल. अजून तर भरपूर यायचे बाकी आहे. आणि इकडे कामवाले लोक काम करताय फ्रेंड्स. संध्याकाळी दाखवेल मी बाकीचे तुम्हाला अपडेट्स. तर फ्रेंड्स, आपल्याकडे पाडव्याच्या दिवशी खूप मोठी सकाळीच रॅली होती.
जन होती गोळा पंढरीच्या वारीला, जन होती गोळा पंढरीच्या वारीला, भक्तांच्या या रक्षणाला धावला तू विठ्ठला, भक्तांच्या या रक्षणाला धावला तू विठ्ठला, संत नामदेवा संग जीवला तू विठ्ठला, संत नामदेवा संग जीवला तू विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरी ओम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. तर फ्रेंड्स बघू शकता आमच्या इकडे सकाळी सकाळी पाडव्याच्या दिवशी यात्रेच्या दिवशी किती छान वाटतं. तिला लागते क्लिप. तर फ्रेंड्स हे आमच्या गावचं मंदिर आहे, मरी माता मंदिर. तर आमची यात्रा तर खरी इथूनच स्टार्ट होते. खूप प्राचीन मंदिर आहे हे पण. आमच्या गावच्या 12 गाड्या तयार व्हायला चालल्या आहे, तयार होणार आहे. तर फ्रेंड्स मी आज खूप दमली आहे, अशी दमली आहे की सकाळची जाते, एक क्लिप घेऊन येते, एक क्लिप घेऊन येते, जे आलं ते. म्हणजे मला नुसत्या क्लिपच घ्यायला जावं लागलं. फ्रेंड्स खरं सांगू मला आता खूप दम लागला आहे. किती फिरले सकाळी सकाळी मी, आज सकाळची फिरते ना फ्रेंड्स ब्लॉग बनवायसाठी. तर चला फ्रेंड आपण आता डायरेक्ट संध्याकाळीच भेटूया. बाय. ओ माझ्या यूट्यूब फॅमिलीशी काय बोला, सांगा मला सपोर्ट करा म्हणून सांगा ना. अहो बोला, 2 शब्द काहीतरी बोला माझ्या यूट्यूब फॅमिलीशी. हां अय बोला ना.
कामच बघते मी, हे पण माझं कामच आहे. तर फ्रेंड्स मला तर फ्रेंड्स बघू शकता आमचे दोन चिंटू पिंटू पिंटुकले कॉलेजमध्ये बघतो त्या कुठे गेल्या कुठे तर फ्रेंड तुम्ही बघू शकता आपल्या गावची यात्राची गर्दी अजून तर भरपूर बाकी आहे. हे तर फक्त थोडी गर्दी आहे, अजून तर भरपूर गर्दी बाकी आहे.
यात्राला आलेली. संपना पाहिजे फटाकडे. माझी छोटी मुलगी आज तिने साडी घातली आहे यात्रामुळं. तिला साडी कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. डिम्पी ना का फर्स्ट ब्लॉग मध्ये दाखवली होती ती. हे आमची जाऊबाई आहे तिकडं सासा बसले. आयुष, आत्रा दीदी, भूषण, फ्रेंड्स आमची सगळी फॅमिली आलेली इथं. सकुदा इकडे बघा, हाय करा. काकू हाय करा. ते हाय करा. केला. तर फ्रेंड्स आता 12 गाड्या ओढून झालेल्या आहे. दर्शन झाले 12 गाड्यांचं. तर आता पब्लिक काही यात्रा फिरती काय घरी चालली. फ्रेंड्स या आमच्या आजन सासू आहे, या आमच्या सासू आहे, या पण आमच्या सासू आहे, ती मम्मी आहे. सगळ्या यात्रा बघत बसलेले आहे आरामशीर. बोल. हा ना. तुम्हाला बोलायचं आहे का काय? तुम्हाला बोलायचं का काय? हा ना. हा ना. आमच्या फॅमिलीचं आज काय डोकं चाला ना गाड्या. डोकं चाला ना आमच्या फॅमिलीचं आज. फ्रेंड्स आम्ही ना यात्रेच्या दिवशी आम्हाला कधीच 12 गाड्या बघायला भेटत नाही, कारण घरी स्वयंपाक करता करतात. ठीक आहे. मित्रा दीदी आज कशी दिसते सांगा बरं का. मध्ये मगर आलेली बघा, बघू शकता तुम्ही. रेड डोळे तिचे त्या मगरीचे. मैं तो डर गई. ये कौन है? ये कौन है? ये तो मेरा बेटा है छोटा वाला. काय हो मॅडम, बरं आहे का? हॅपी गुढीपाडवा तुम्हाला. काय जत्रा आता आले का फिरायला? चला मग फिरू का आम्ही आता. माझी मावशी भेटली. मावशी डोकं बघ. घेऊन दे ना. ही माझी मावशी आहे आणि आम्ही आता जत्रेमध्ये भेटलोय. बहुत दिन के बाद मिले हम. तर फ्रेंड माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा.